यूपीए सरकारने 2008 मध्ये राबवलेल्या महत्त्वाकांक्षी शेतकरी कर्जमाफी योजनेत प्रचंड अनियमितता आढळल्याने ताशेरे कॅगने ओढले आहेत। 8.6% खाती अपात्र असून 34% शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रमाणपत्र वितरित झालेली नाहीत। तब्बल 22% प्रकरणांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत। सरकारने या प्रकरणांची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी शिफारसही कॅगने केली आहे। तर या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करत भाजपने 10,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे। 2008 मध्ये झालेल्या 52,000 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा 3,45,00,000 अल्पभूधारक आणि लहान शेतकऱ्यांना फायदा मिळाल्याचा दावा यूपीएनं केला आहे। कॅगने या योजनेचा आढावा घेऊन एप्रिल 2011 ते मार्च 2012 या कालावधीत 25 राज्यांमधील 715 वित्तपुरवठा संस्थांमधील 90,576 लाभार्थ्यांच्या खात्यांची पाहणी केली। त्यानंतर असा निष्कर्ष काढण्यात आला। अर्थ राज्यमंत्री एस पल्लानीमिनिक्कम यांनी लोकसभेमध्ये हा अहवाल मांडला। 9 राज्यांमधील 9,334 खात्यांची कॅगनं तपासणी केली। यातील 1,257 खाती पात्र असूनही वित्तपुरवठा संस्थांनी त्यांची दखलही घेतली नसल्याचं आढळलं। 80,299 खात्यांपैकी तब्बल 8.5% प्रकरणांमध्ये लाभार्थी हे कर्जमाफी किंवा कर्जात सवलत मिळवण्यासाठी अपात्र असूनही त्यांना याचा लाभ मिळाला। यातील संदिग्ध व्यवहारांच्या रकमेचं प्रमाण तब्बल 20.50 कोटी रुपयांपर्यंत आहे। मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करून सूक्ष्म वित्तपुरवठा संस्थांना कर्ज वितरण करणाऱ्या खासगी शेड्यूल वित्तपुरवठा संस्थांना 164.60 कोटी रुपयांची परतफेडही केल्याचं कॅगला आढळलं। ही योजना राबवताना कर्जमाफीच्या प्रत्येक दाव्याशी संबंधित कागदपत्र पुराव्यांची योग्य नोंद ठेवणं अपेक्षित आहे। मात्र तब्बल 2,824 प्रकरणांमध्ये दाव्यांच्या नोंदीमध्ये खाडाखोड बदल झाल्याचं प्रथमदर्शनी आढळून आलं। यात वितरण झालेली रक्कम 8.64 कोटी एवढी आहे। कॅगनं तपासलेल्या एकूण खात्यांपैकी 6% म्हणजे 4,826 खातेधारक हक्काच्या योजनांपासून वंचित राहिलेत। यातील 3,262 प्रकरणांमध्ये अपात्र खातेदारांना 13.35 कोटींचा अनावश्यक फायदा पोहोचवण्यात आला। तर दुसरीकडे 1,564 प्रकरणांमध्ये अल्पभूधारक शेतकरी पात्र असूनही 1.91 कोटींच्या लाभांपासून वंचित राहिल्याचा ठपका कॅगनं ठेवलाय। योजना राबवण्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांना हरताळ फासून वित्तपुरवठा संस्थांनी व्याज आकारणी केल्याचंही कॅगला आढळून आलंय। 22 राज्यांमधील 6,392 प्रकरणांमध्ये केंद्रातर्फे या संस्थांना व्याजापोटी 5.33 कोटी देण्यात आले। नागरी सहकारी बँकांनी दिलेल्या तपशिलाच्या आधारे रिझर्व्ह बँकेनं 335.62 कोटींच्या भरपाईचा दावा केला। मात्र त्यात एकूण लाभार्थ्यांच्या खात्यांची संख्या नसतानाही वित्तीय सेवा खात्यानं या प्रस्तावाला मान्यता कशी दिली यावरही कॅगनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। योजनेच्या अंमलबजावणीवर देखरेख करण्यासाठीची कोणतीही यंत्रणा न उभारता वित्तीय सेवा खातं आढाव्यासाठी नोडल संस्थांवर अवलंबून राहिलं। विशेष म्हणजे या नोडल संस्थाही स्वतंत्रपणे पडताळणी न करता वित्तपुरवठा संस्थांची आकडेवारी आणि प्रमाणपत्रांवर विसंबून राहिल्या असाही ठपका ठेवण्यात आलाय। याशिवाय 21,182 म्हणजे 34.28% खातेधारकांना कर्जमाफीची प्रमाणपत्रच मिळाली नसल्याची धक्कादायक बाब या अध्ययनातून उघडकीस आली आहे। पुन्हा कर्ज मिळवण्यासाठी अशा प्रमाणपत्राची गरज असताना त्याअभावी शेतकऱ्यांना अडचण येऊ शकते असा ठपकाही कॅगनं ठेवलाय। त्यामुळे केंद्राने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेमध्ये घोटाळा केल्याचा आरोप भाजपनं कॅग अहवालाच्या आधारे केला आहे। We are well aware of it. Farmers are still committing suicide for the same reason. They have not only duped the poor people but also the farmers who with their own sweat and toil give us food. And it's unfortunate that this government has been abusing the constitutional body to an extent where one feels really odd that the government itself, I think, doesn't believe in the Constitution of India. And it's a very serious matter. राष्ट्रवादीनं मात्र भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं मत व्यक्त केलंय। पहले तो अभी कैग की जो रिपोर्ट आई है वो जाएगी पीएससी में, फिर वहाँ उस पर चर्चा होगी, बात होगी, उसके बाद ही किसी निष्कर्ष पर पहुंचा जा सकता है। लेकिन जहाँ तक सवाल है भ्रष्टाचार का, तो ये बहुत से सभी लोग जानते हैं कि केंद्र सरकार ने जो योजना लाई थी वो किसानों के लिए लाया था और कि किसान इससे लाभान्वित हुए हैं, ऐसा नहीं है कि नहीं हुए हैं। कहीं थोड़ा बहुत अगर भ्रष्टाचार हुआ होगा तो वो अच्छा है, उसको उजागर होना चाहिए। जो लोगों ने भ्रष्टाचार किया उनके खिलाफ कार्रवाई होगी।
संसदेतील प्रथेप्रमाणे कॅग अहवाल आता लोकलेखा समितीपुढे जाईल. भाजप नेते मुरली मनोहर जोशी हे लोकलेखा समितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे कर्जमाफी योजनेवरून राजकारण तापण्याची चिन्ह आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.